राम राम. मी प्रकाश महाजन, महाजन अँड महाजन यूट्यूब चॅनलसाठी. सध्या आषाढी वारी चालू आहे. खूप मोठ्या प्रमाणात पाऊस पडल्यामुळे आळंदी आणि देहूहून निघणारी यात्रा थोडी विस्कळीत झाली, पण पुण्याला येईपर्यंत ती अत्यंत सुरळीत झाली. आणि मग काय की ही यात्रा ज्यावेळेस पुण्यात येते त्यावेळेस भक्तीचा एक उमाळा लोकांच्या मनात आल्यासारखा होतो. जे लोक कधी वर्षभर कुठल्या देवळात जात नाहीत, जे लोक कधी देवदेव करत नाही, देवदेव करणाऱ्याला नावं ठेवतात, अशी लोकसुद्धा या वारकऱ्यांच्या सेवेत गुंतलेले असतात. आणि जशी जशी वारी वर सरकत जाते तसं तसं यात राजकीय नेत्यांचा खूप सहभाग असतो. दुर्दैवाने एक घटना परवाच्या वारीत घडली की एक ट्रक चालकाचा ताबा सुटल्यामुळे दिंडीवर एका जाऊन आदळली आणि त्या 3 महिला वारकरी मृत्युमुखी पडल्या. त्यांच्या परिवाराविषयी संवेदना आपण महाजन आणि महाजन यूट्यूबतर्फे व्यक्त करतो. पण मला अलीकडे एक असं दिसू लागलं की गेल्या काही दिवसापासून विशेषतः पंतप्रधान माननीय मोदी यांच्या कार्यकाळात, म्हणजे आता त्यांचा 3रा कार्यकाळ आहे 24पासून, एक मात्र झालं, जे स्वतःला देवाचा बाप समजत होते त्यांचीच मुलं आता या वारीत चप्पल घालून वारकऱ्यासाठी भाकरी थापताना दिसल्यात. ते दृश्य पहा. रामकृष्ण हरिवाली आहे. फक्त माळ घालत नाही, कारण कधी कधी खाते. मग खरं बोलते बाई, मी काय त्यांच्यासारखी खोटी बोलत नाही. आणि खाल्ला माझा पांडुरंगाला चालते, तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे? खरं आहे की नाही? आमचे आई वडील खातात, सासू सासरे खातात, नवरा खातो आणि आमच्या पैशाने खातो. दुसऱ्यांचं काय नाही, उदार आपला. मी रामकृष्ण हरिवाली आहे. फक्त माळ घालत नाही, कारण कधी कधी खाते. मग खरं बोलते बाई, मी काय त्यांच्यासारखी खोटी बोलत नाही. आमच्या सुप्रियाताई यांच्यासारखा पुण्यता या महाराष्ट्रात नाही. त्या चक्क सांगतात मी माळ घालत नाही वा, कधी मध्ये मटण खाते. अहो सुप्रियाताई, एवढं खोटं बोलणं का? कधी मध्ये मी शाकाहारी असते असं म्हणायचं का तुम्हाला? कारण ज्या ज्या वेळेस आम्ही तुम्हाला पाहिलं त्यावेळेस तुम्ही मटणावर आडवा उभा ताव मारतानाच. मग ती संकट चतुर्थी कळत नाही तुम्हाला, एकादशी कळत नाही, तुम्ही पुन्हा ठोकून देता माझ्या पांडुरंगाला चालतं. तुमचा पांडुरंग कोण? सदानंद सुळे का तुमचे वडील जे कधी देवच मानत नव्हते? आम्ही असं आमच्या तरुण वयात ऐकायचं की तुमच्या आईसाहेब प्रतिभाताई मंदिरात दर्शनाला गेल्या तरी पंढरपूरच्या बाहेर कठड्यावर शरद पवार आणि त्यांचे सगळे समाजवादी तथाकथित सवंगडी गप्पा मारत बसलेले असायचे. आणि हे शरद पवार आपला 81 वाढदिवस साजरा करतात, अगदी पुरोहित बोलून, औक्षण करून, सहस्त्र दीप जाळून हे सगळं करतात. ज्यावेळेस यांना पहिल्यांदा त्या दुर्गर आजाराचं निधन झालं त्यावेळेस त्यांनी बऱ्याच देवस्थानचे जीर्णोद्धार केले. शेवटी आधार देवाचा लागतोच. बघा ना आमच्या सुषमा अक्का, मला कोणी राम सीतेचा जोडा म्हणलं तर आवडत नाही. खरंच आहे, तुमचा जोडाच होऊ शकला नाही. तुम्ही रामावर टीका केली, तुम्ही श्रीकृष्णावर टीका केली, आई बसली आई उठली. आणि या सुषमा अक्का गेल्या वेळेस वारीत पोळ्या लाटताना दिसल्या. आता काय लाटतात हे माहीत नाही, यावेळेस तर काही दिसल्या नाहीत. म्हणजे तुम्ही जे सगळं करताय ती वारकऱ्याची सेवा म्हणून करत नाही. सुप्रियाताई, तुमच्या काटेवाडी सुद्धा या आषाढी वारीच्या निमित्ताने एक रिंगण होतं म्हणे. आता होतं का नाही माहीत नाही. ते कधी गेलात तुम्ही तिथं? दिसलात? आम्हाला कधीच नाही दिसलात. म्हणजे उभं आयुष्य काय शाहू फुले आंबेडकरांच्या नावाने सत्ता मिळवण्यात आणि समाजात दुफळी पाडण्यात घेतलं. आज तुम्ही वारकऱ्यासाठी भाकरी थापताय, ती चप्पल घालून. किती ढोंग करू नका ना. पांडुरंगाने सांगितलं नाही हे सगळं करायला.
नाही केलं तरी पांडुरंग तुमचं काय वाकडं करणार आहे हो. देवापेक्षा तुमच्या हातात सत्ता जास्त आहे, देवापेक्षा तुमच्या हातात आर्थिक सत्ता जास्त आहे. देव सुद्धा तुमचं काही वाकडं करू शकत नाही. पण तुम्हाला आता कळालेलं आहे की धर्मापासून दूर गेल्यावर कदाचित पुढच्या निवडणुकीत लोक सुद्धा आपल्याला दूर ठेवतील, म्हणून हा तुम्ही देखावा करताय. म्हणजे एकीकडे रोज मटण खायचं आणि तेही पांडुरंगाच्या नावानं की माझ्या पांडुरंगाला चालतं म्हणायचं, आणि दुसरी तू वारीत जाऊन सेवा करायची. हा दुतोंडीपणा सुप्रियाताई सगळ्या जगाला कळाला आहे हो. अहो आता तुमचं तर कसं आहे, संघवाल्याशी आता सोयीरपणा आले. उद्या तुम्ही मुलीची मंगळागौर करताल, ढोळ जेवण करताल, सगळं करताल, ते तुम्हाला करावंच लागणार आहे. ते केलं तरच तुम्ही राजकारणात टिकू शकतात हे तुमच्या लक्षात आले. नाहीतर इतके दिवस सुप्रियाताई तुम्ही किती सालापासून राजकारणात आहात? माझ्या माहितीप्रमाणे तर 2009 पासून तर नक्कीच आहात. कधी तुम्ही वारीत भाकरी थापताना मी तुम्हाला पाहिलं नाही. कधीही तुमच्या पवार परिवारातर्फे वारीत येणाऱ्या लोकांना काही फळं वाटलेत, पाण्याचे बाटल्या वाटल्यात, किंवा पावसापासून संरक्षण करण्यासाठी काही ताडपत्रे, असं कधीही केलेलं नाही. तुमचे पिताश्री 4 वेळा मुख्यमंत्री होते, पण वारी मार्ग सुद्धा तुम्ही नीट केला नाही. महायुतीच्या काळात झाला आहे. खुद्द नितीन गडकरीनं त्याच्यासाठी विशेष आर्थिक तरतूद केली आणि मोठा मग वारीचा मार्ग तयार केला. वारीतल्या लोकांसाठी वारकरी भवन उभा केलं. पंढरपूरमध्ये सुद्धा सगळी सोय होते. आता हे तुमच्या लक्षात आल्यानंतर आपणही त्यात सहभागी होतो. लोकांनी आपण सहभागी झालं नाही असं म्हणू नये म्हणून तुम्ही भाकरी थापायला बसलात. पण सुप्रियाताई, पवित्र वारीसाठी जाणाऱ्या लोकांना कुठून कुठून फिरून आलेल्या चपला तुम्ही पायात घालून भाकरी थापतायत. पांडुरंग हे नक्की पाहतोय. मटण भाकरी खाऊ द्या की र, मला बी वारीला येऊ द्या की, मला बी वारीला येऊ द्या की. सुप्रियाताई, हे ढोंग आता बंद करा.